स्वतःच्या आवश्यकतेसाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर करणे ही स्वार्थी वृत्ती आहे. परंतु असा कोणी एक होता, त्याने स्वतःसाठी अधिकाराचा उपयोग केला नाही. कोण होता तो? काय आपण त्याला ओळखता? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जीवनातील परीक्षा या आमच्यासाठी उत्तम धडा असतात आणि जीवनातील प्रत्येक पायरीवर आम्हाला परीक्षांना तोंड द्यावेच लागते. प्रभू येशूमध्ये जसा दैवी स्वभाव होता तसाच तो मानवी स्वभावाचा सुद्धा होता. येशूची परीक्षा का घेतली गेली? कोणी घेतली? असे अनेक प्रश्न कदाचित आपल्यासमोर असतील. आजच्या अध्ययनात आपण हेच शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही लूका शुभवर्तमान ह्याचं अध्ययन करीत आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. लूका शुभवर्तमान 4 अध्याय. ह्या अध्यायात अरण्यात येशूची परीक्षा, येशूचे गालिलात व नासरेतला वापस परतणे, तेथील लोकांच्याद्वारे त्याचा नकार आणि नंतर येशू आपले कार्यस्थान कफरनहूमात स्थानांतरित करतो आणि आपली सेवा पुढे चालू ठेवतो, ह्याविषयी आम्ही पाहणार आहोत. मानव ह्या नात्याने सैतानाने येशूची परीक्षा घेतली. त्या मानवी परीक्षा होत्या ज्या मानव ह्या नात्याने आम्हातील प्रत्येकाच्या जीवनात येतात, मानवाच्या संपूर्ण जीवनाला आच्छादितात आणि आम्हाला दिसतं श्रोत्यांनो की ह्या परीक्षा तिहेरी आहेत. सैतानाने येशूला म्हटले, जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास भाकर हो असे म्हण, जेणेकरून शरीराची आवश्यकता पूर्ण व्हावी. भाकरीमध्ये काही चूक नाही श्रोत्यांनो. भाकर ही आमच्यातील प्रत्येकाच्या जीवनासाठी आवश्यक आहे. ह्यावेळी जी एक स्थिती होती ती आम्ही लक्षात घेऊया. येशू उपाशी होता. त्याच्या शरीराला भोजनाची आवश्यकता होती. आता प्रश्न हा उद्भवतो की काय चुकत होते? स्वतःची आवश्यकता पूर्ण करण्यास सामर्थ्याचा वापर करणे स्वार्थपणाची वृत्ती ठरली असती. त्याला ह्यावेळी त्या महान विधानाच्या सत्याचे प्रदर्शन करायचे होते, जे आम्हाला मत्ते शुभवर्तमान 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये वाचायला मिळते. मत्ते 4:4. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. हे आजच्या भौतिकतेने भरलेल्या जगात अगदी विरुद्ध आहे, ज्यामध्ये लोक शरीराच्या सर्व लहरी, सर्व इच्छा पूर्ण करण्याकरिता जगतात. आमच्या जगिकतेने भरलेल्या जगात आधुनिक मानव म्हणतो, खा, प्या आणि मौज करा, उद्या तर मरायचेच आहे. पण जितका काही मानवाचा संबंध आहे श्रोत्यानो, हाच त्याचा अंत वाटतो. आज जो समाज आहे त्या समाजाला स्वार्थ हा मिळालेला एक शाप आहे. ह्या परीक्षेचा सामना करताना आमच्या प्रभूने अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या जगाचे जे लोकप्रिय तत्वज्ञान आहे ते चुकीचे आहे हे स्पष्टपणे दर्शविले. दुसरी जी परीक्षा सैतानाने येशूची घेतली ती होती, त्याने येशूला ह्या जगातील सर्व राज्य व वैभव देऊ केले. सर्व राष्ट्रे त्यांची सत्ता बळजबरीने, दुष्टपणाने आणि राजकारणी गुप्त मसलतीद्वारे प्राप्त करतात. युद्ध जीवनाची एक तऱ्हा बनली आहे. तिरस्कार व भीती जनसमुदायाला चेतना देण्याकरिता, प्रोत्साहित करण्याकरिता एक चाबूक बनले आहे. आणि हे सर्व काही सैतानी आहे आणि सैतान ह्याच अटींवर जगाचे राज्य देऊ करतो. देवाच्या राज्यात प्रवेश करण्याकरिता मानवाला बदलणे आवश्यक आहे. योहान शुभवर्तमान 3 अध्याय आणि 3 वचन सांगतं, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. येशूच्या उत्तरात अंतिमत्व आहे. मत्ते शुभवर्तमान 4 अध्याय आणि 10 वचन सांगतं, परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर.
हेच वचन प्रभू येशू ख्रिस्त ह्या वेळेला सैतानाचा सामना करण्याकरिता त्याचा जो एक फास आहे त्याला दूर करण्याकरिता वापरत आहे. नंतर प्रेषित पॉल करिंथकरास दुसरे पत्र 10 अध्याय 3 ते 5 वचनांमध्ये आम्हाला सांगतो. करिंथकरास दुसरे पत्र 10 अध्याय 3 ते 5 वचने. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देह स्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देव विषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. नंतर श्रोत्यानो, सैतानाने येशूला मंदिराच्या शिरोभागी उभे करून खाली उडी टाकण्यास सांगितले. लोकांना प्रभावित करण्याकरिता खरे पाहिले असता ही कायदेशीर बाब वाटते. परंतु येशू ख्रिस्त राजासन मिळविण्यासाठी सोपा रस्ता अवलंबणार नव्हता. गौरवी मुकुट घालण्यापूर्वी काट्याचा मुकुट घालणे त्याच्याकरिता क्रमप्राप्त होते. स्टिफलर थोडक्यात सांगतात, देवाला सोडण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर त्याच्या सामर्थ्याचा नकार करणे व दुसरे त्याचा गैरफायदा घेणे. दोन्ही पाप आहेत. काही न करणे सोपे आहे आणि नंतर तोंडाने देव चिमण्यांना सुद्धा पुरवतो, तो आम्हाला पुरवेल, आमची काळजी घेईल असे गोड गोड बोलणे हे सोपे आहे. परंतु परमेश्वर म्हणतो, उत्पत्तीचे पुस्तक 3 अध्याय 19 वचनात, तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. उदाहरणार्थ श्रोत्यानो, दुसऱ्या देशात जाऊन देवाची सेवा करणाऱ्याला प्रथम तिथली भाषा शिकावी लागेल आणि मगच परमेश्वर त्याची त्या सेवेमध्ये मदत करेल. आम्ही देवाच्या संगती कार्य करणारे आहोत. आम्ही कठपुतले नाही. डॉक्टर एडवर्ड जडसन बर्मामध्ये त्यांच्या वडिलांचा ॲडोनिराम जडसनचा जो छळ झाला त्याला समोर ठेवून म्हणालेत, जर काही छळ न होता आम्ही सेवेत यशस्वी झालोत तर ह्याचा अर्थ आहे आमच्या आधी ज्यांनी सेवा केली त्यांनी छळ सहन केला व सेवेमध्ये आम्हाला यश मिळाले नाही तर समजा की आमच्या नंतर येणाऱ्यांना यश मिळेल. श्रोत्यानो, येशूने खोट्या आणि बनावटी आत्मिक पावित्र्याला नाकारले. त्याचे उत्तर उद्ध्वस्त करणारे आहे. अनुवादाचे पुस्तक 6 अध्याय आणि 16 वचन सांगतं, तुम्ही मस्सा येथे तुमचा देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहिली तशी पाहू नका. खरे पाहता येशूने त्याची लोकसेवा नासरेत जे त्याचे ठिकाण होते तेथून सुरू केली, पण तेथे त्याचा नकार करण्यात आला. त्या लोकांनी त्याला स्वीकारले नाही आणि हे सर्व काही यशाच्या भविष्यद्वाणीची पूर्तता आहे हे त्याने सभास्थानात जाहीर केले, घोषित केले आणि त्याने जे काही सांगितले ते फार लक्षात घेण्यासारखे होते. यशाचे पुस्तक 61 अध्याय 1 आणि 2 वचने सांगतात. यशाचे पुस्तक 61 अध्याय 1-2 वचने. प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दीनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदिवानास बंधमोचन विदित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. आणि हेच वचन ह्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे असे आम्हाला दिसते. आता आपण 4 अध्यायाची पहिली 2 वचने वाचूया. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. आमच्या समोर प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा आहे. सर्वसामान्य दृष्टिकोन ठेवणारे जे शुभवर्तमान आहेत, मत्ते, मार्क, लूक ह्या सर्वांमध्ये येशूच्या परीक्षेविषयी लिहिण्यात आले आहे. योहान मात्र ह्या घटनेला लिहित नाही, कारण तो येशूला देवाचा पुत्र ह्या रूपात प्रगट करतो व तेही त्याच्या ईश्वरत्वावर भर देऊन. सर्वसामान्य दृष्टिकोन ठेवणारे शुभवर्तमान मात्र येशूच्या मानवत्वावर भर देतात. मानव ह्या नात्याने त्याची परीक्षा घेण्यात आली
लुक्रू शुभवर्तमानात त्याला मानवाचा पुत्र म्हणून सादर करण्यात आले आहे. लुक्रू शुभवर्तमान 3 अध्याय 38 वचन, तो अनुषाचा, तो शेथाचा, तो आदामाचा, तो देवाचा पुत्र. ही मरियेची वंशावळी आहे जी येशूच्या घराण्याविषयी शोध घेत आदामापर्यंत पोहोचते. आदामाचा पुत्र म्हणून ही सरळ त्याला वंशाच्या सुरुवातीला नेते, ज्या वंशाचे आम्ही सुद्धा सदस्य आहोत. मानवाप्रमाणे प्रभू येशू प्रत्येक बाबतीत पारखला गेला, तरी सुद्धा श्रोत्यानो, तो पाप विरहित होता. आमच्या प्रभूच्या परीक्षेच्या बाबतीत भीतीदायक व भयानक अंधकार आम्हाला आढळतो, जो एक भयंकर गूढ आहे. मी हे कबूल करायलाच हवे की मी त्याचे स्पष्टीकरण आपणाला पूर्णपणे देऊ शकत नाही, परंतु मी आपणाला अगदी शेवटापर्यंत नेईन आणि त्या शेवटाच्या कडेपर्यंत जाऊन आम्ही नक्कीच काहीतरी शिकू शकू. त्या ठिकाणी अदृश्य आणि गुप्त अशा दुष्ट शक्ती त्याच्या विरुद्ध होत्या. तो अंधकाराच्या शक्तीने नाश करणाऱ्या शक्तीने त्यावेळी घेरलेला होता.
मानवाच्या मूळ समस्यांशी तो झुंजला, ज्या समस्या पृथ्वीवरच्या होत्या, आणि त्याने मानवाकरिता विजय मिळवला. तुमच्या व माझ्यासाठी त्याने त्या सर्व गोष्टींवर विजय प्राप्त केला. अशा अनेक प्राथमिक गोष्टी आहेत ज्यांना आम्ही येशूच्या परीक्षेविषयी अभ्यास करताना लक्षात ठेवायला हवे. आम्हाला सांगण्यात आले आहे की तो पवित्र आत्म्याने भरला. मानव ह्या नात्याने देवाच्या पुत्राला ह्या परीक्षांचा सामना करण्याकरिता पवित्र आत्म्याने भरले जाण्याची आवश्यकता होती. आणि श्रोत्यानो, मी स्वतःच्या बळावर ह्या जगात माझ्यावर येणाऱ्या परीक्षांचा सामना करू शकत नाही, हे मी आपणासमोर कबूल करते. आणि आपणातील कोणीही ह्या परीक्षांचा सामना स्वतःच्या बळावर करू शकत नाही. आम्हातील प्रत्येकाला पवित्र आत्म्याने भरले जाण्याची आवश्यकता आहे. रोमकरासपत्र 7 अध्याय 21 वचनात पॉल आम्हाला सांगतो, रोमकरासपत्र 7 अध्याय 21 वचन, तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच असा नियम मला आढळतो. काय हे खरे आहे ना श्रोत्यानो? रोमकरासपत्र 8 अध्याय 30 वचन, ह्यामध्ये पॉल पुढे म्हणतो, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविले. म्हणून गलतीकारासपत्र 5 अध्याय 16 वचनात पॉल म्हणतो, गलतीकारासपत्र 5 अध्याय 16 वचन, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. होय श्रोत्यानो, आम्हातील प्रत्येकाला पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे. अनुवादाचे पुस्तक 8 अध्याय आणि 2 वचनामध्ये परमेश्वराने इस्रायलांना सांगितले, तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही ह्याची कसोटी पाहावी, म्हणून तुझा देव परमेश्वर ह्याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालविले ह्याचे स्मरण कर. दुसऱ्या शब्दात परमेश्वर त्यांची परीक्षा घेत होता. परमेश्वर वाईटाने कधीच कोणाची परीक्षा करीत नाही, हे लक्षात घ्या. प्रभू येशूची परीक्षा होण्यापूर्वी ते आम्हाला सांगण्यात आले. पवित्र आत्म्याने त्याला रानात नेले. दुसऱ्या शब्दात प्रभूने परीक्षेत पडण्याची संधी शोधली नाही. गेसेमने बागेत सुद्धा त्याने परमेश्वराजवळ प्रार्थना केली की हा प्याला मजपासून दूर हो. श्रोत्यानो, 40 दिवसाच्या शेवटी त्याची परीक्षा सुरू झाली नाही, परंतु लूक सांगतो की परीक्षेनंतर त्याला भूक लागली. त्या संपूर्ण 40 दिवसात सैतान त्याची परीक्षा घेत होता. त्या अरण्यातल्या परीक्षानंतर त्याने त्याची परीक्षा घेणे बंद केले नाही. गेसेमने बागेत त्याचा अजून एक प्रयत्न विफल ठरलेला आम्हाला आढळतो. ह्या अध्यायाच्या 13 वचनात लूक आम्हाला सांगतो, मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. आम्ही हे समजून घ्यायला हवे की सैतान एक व्यक्ती आहे. पवित्र शास्त्र सैतान एक व्यक्ती आहे हे स्पष्ट करते. जेव्हा त्याने येशूची परीक्षा घेतली तेव्हा काय तो शरीर रूपात आला? काय तो आत्मारूपात किंवा प्रकाशाचा दूत म्हणून आला? पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगते की प्रभू येशू त्याला समोरासमोर भेटला. आम्ही हे जाणून घ्यायला हवे की सैतान अत्यंत हुशार आणि लबाड आहे. कधी तो गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला फाडून खाता येईल हे शोधत फिरतो, तर दुसऱ्या क्षणी प्रकाशाचा दूत बनून निवडलेल्यांना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न करतो. पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय आणि 8 वचन सांगतं, सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. नंतर करिंथकरास दुसरे पत्र 11 अध्याय 14 वचन, ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. प्रभूच्या परीक्षेचा काय अर्थ आहे? श्रोत्यानो, परीक्षा ह्या शब्दाचा दुहेरी अर्थ आहे. मोह पाडणे किंवा परीक्षेत पाडणे म्हणजे चिथावणी देणे आणि काहीतरी वाईट गोष्ट करण्याकरिता प्रवृत्त करणे. त्याचा अर्थ आहे आपले पावित्र्य गमावायला प्रवृत्त करणे. जर एखाद्या व्यक्तीला वाईट करण्यास प्रवृत्त केल्यास त्याचा अर्थ आहे की त्या व्यक्तीमध्ये असे काही आहे ज्यामुळे ती तसे करण्याकरिता प्रवृत्त होते. जोपर्यंत त्या व्यक्तीमधील एखादी गोष्ट
त्या विशिष्ट बाबीच्या अधीन होत नाही तोपर्यंत ती परीक्षा होऊ शकत नाही. तरी सुद्धा हे परमेश्वराच्या बाबतीत खरे नव्हते. योहान शुभवर्तमान 14 अध्याय आणि 30 वचनामध्ये तो म्हणू शकला, ह्यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. श्रोत्यानो, मला आपणाविषयी माहिती नाही, परंतु जेव्हा जेव्हा सैतान माझ्याकडे येतो तेव्हा तेव्हा सत्ता गाजवण्यासारखे त्याला माझ्यात काही ना काही अवश्य सापडते. आमचा प्रभू पवित्र, निरुपद्रवी, निष्कलंक आणि पाप्यांपासून वेगळा केलेला होता. इब्री लोकासपत्र 7 अध्याय आणि 26 वचन सांगतं, असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आला आहे. ख्रिस्ताची परीक्षा वाईट करण्याकरिता नव्हती. आता नंतर परीक्षा हा शब्द वेगळ्या प्रकारे वापरण्यात आला आहे. उत्पत्तीचे पुस्तक 22 अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं, या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्रामास कसोटीस लाविले. त्याने अब्रामा अशी हाक मारिली, तेव्हा अब्राम म्हणाला, काय आज्ञा? परमेश्वराने अब्रामाची परीक्षा घेतली नाही, त्याने अब्रामाला कसोटीस लावले. तसेच त्याने अरण्यात इस्रायलाला 40 वर्षांपर्यंत पारखले. प्रश्न हा उठतो की काय ख्रिस्त ह्या परीक्षेत पडला असता? नाही श्रोत्यानो, ख्रिस्त ह्या परीक्षेत पडला नसता. मग काय ही परीक्षा कायदेशीर होती? ती एक परीक्षा होती, हे लक्षात घ्या. कुठलीही नवीन वस्तूची परीक्षा होते. उदाहरणार्थ, एखादी कंपनी जेव्हा टायर बनवते किंवा मोठे मोठे इंजिन्स बनवते तेव्हा त्यांना पारखल्या जाते. नंतरच त्यांना बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात येते. जर ती वस्तू त्या परीक्षेत खरी उतरणार नाही तर बनविणाऱ्याकरिता ती एक लज्जेची गोष्ट ठरते. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्या परीक्षेत कदापि पडला नसता. मग काय ही कायदेशीर परीक्षा होती? होय श्रोत्यानो, ही कायदेशीर परीक्षा होती. हे मला एका गोष्टीद्वारे स्पष्ट करू द्या. एक नदी उन्हाळ्यात अगदी सुकून जात असे, परंतु पावसाळ्यात तुडुंब भरून वाहत असे. त्या नदीवर एक पूल बांधण्यात आला. आता त्यावरून आगगाडी जाणार होती. पूल मजबूत आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता त्यावर 2 इंजिन ठेवण्यात आले. आणि आता काय होतं हे पाहण्याकरिता बरेच लोक त्या ठिकाणी जमा झालेत. एका व्यक्तीने त्या इंजिनियरला विचारले, आपण 2 इंजिन ह्या पुलावर ठेवून काय करीत आहात? त्याने उत्तर दिले, पूल मजबूत आहे किंवा नाही हे मी पाहणार आहे. त्या माणसाने विचारले की काय तुम्हाला वाटतं का की हा पूल तुटेल? इंजिनियर म्हणाला, अर्थातच नाही. त्या माणसाने म्हटले, मग जर तुम्हाला माहीत आहे की हा पूल तुटणार नाही तर मग आपण हे 2 इंजिन त्यावर का ठेवले? इंजिनियर म्हणाला, हे सिद्ध करण्याकरिता की हा पूल मुळीच तुटणार नाही. श्रोत्यानो, लक्षात घ्या की ही प्रभूची परीक्षा होती. ही आम्हाला दाखवते की जो आमचा तारणार आहे तो पवित्र, निरुपद्रवी, निष्कलंक व पाप्यांपासून वेगळा असा होता. जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्या सर्वांना वाचवण्याकरिता तो समर्थ आहे. इब्री लोकासपत्र 7 अध्याय 25 आणि 26 वचने सांगतात, ह्यामुळे ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. होऊ शकतं श्रोत्यानो की ज्या प्रकारे प्रभू ख्रिस्ताची परीक्षा घेण्यात आली त्या प्रकारे आमची परीक्षा कधीही होऊ शकणार नाही. जेव्हा आमची परीक्षा होते तेव्हा नेहमीच त्याची सीमा असते. जेव्हा आम्ही त्या सीमेपर्यंत पोहोचतो तेव्हा ती सीमा तुटून सर्व दबाव दूर होतो. परंतु प्रभू ख्रिस्तावरचा दबाव कधीच दूर झाला नाही. त्याची परीक्षा तिहेरी होती, शारीरिक, मानसिक व आत्मिक. प्रभूची शारीरिक बाबतीत सुद्धा परीक्षा झाली. 3 वचन सांगतं, तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यास भाकर हो असे सांग. सैतानाने प्रभूला गुन्हा करण्यास सांगितले नव्हते, कारण भाकर ही जीवनाकरिता आवश्यक आहे. आता आपण 4 पासून 13 वचने वाचूया. येशूने त्याला उत्तर दिले,
मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली आणि त्याला म्हटले, ह्यावरचा सर्व अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. येशूने त्याला उत्तर दिले, परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर, असे शास्त्रात लिहिले आहे. नंतर त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले व त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर येथून खाली उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील. येशूने त्याला उत्तर दिले की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको असे सांगितले आहे. मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. श्रोत्यानो, ह्या वचनांवर आम्ही पुढच्या कार्यक्रमात विचार करणार आहोत. परंतु हा कार्यक्रम संपवण्यापूर्वी मी आपणाला सांगू इच्छिते की तुमचा व माझा तारणारा पाप विरहित आहे. तो पाप विरहित आहे, निर्दोष आहे आणि तारण देण्याकरिता समर्थ आहे हे दर्शविण्याकरिता त्याची परीक्षा घेण्यात आली. आज काय ह्या तारणाऱ्याशी आपली ओळख झाली आहे? जर नाही तर आजच करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण परीक्षेचा दुहेरी अर्थ पाहिला आहे. तसेच परीक्षा या विषयावर विस्तृत माहिती मिळवली आहे. येशूच्या या परीक्षेमधून आम्ही काय शिकावे? जीवनातील प्रत्येक परीक्षेमध्ये देवाचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. देवाचे वचन हे एक उत्तम मार्गदर्शक आहे. आम्ही स्वतःच्या बळावर परीक्षांचा सामना करू शकत नाही. आम्हाला पवित्र आत्म्याने भरले जाणे आवश्यक आहे. आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याची गरज आहे. आणि शेवटचे म्हणजे आम्ही सैतानाला आमच्यावर मात करू देऊ नये, कारण आम्ही देवाचे आहोत. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही तुझे आभारी आहोत यासाठी की तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोलतोस. आणि प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आमचं आचरण कसं असावं हे देखील तू आम्हाला शिकवतोस. होय प्रभूजी, आज ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेस त्याच्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. हे खरं आहे प्रभूजी की आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनेक परीक्षांना तोंड द्यावं लागतं. परंतु बापा, तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही मनुष्य या नात्याने स्वतः काही करू शकत नाही. परंतु जर तुझं साह्य आमच्याबरोबर आहे, जर तुझी कृपा आमच्याबरोबर आहे, तर निश्चित आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक परीक्षेला तोंड देण्यासाठी जे तुझं साह्य तू आम्हाला करतोस त्याच्याद्वारे आम्ही निश्चितपणे आमच्या जीवनामध्ये यश प्राप्त करू शकतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभूजी, या सगळ्या गोष्टी तू आम्हाला शिकवलेल्या आहेस. आणि तुझी इच्छा हीच आहे की आम्ही आशीर्वादित बनावं. आणि म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.